आता माझ्या केसांचं स्ट्रक्चर काय झालं, माझ्या केसांना नेमकी शाईन किती मिळाली, खरोखर ते किती मऊ झालेत हे कदाचित कॅमेरा माझा कॅप्चर नाही करू शकत, कारण मी एका बंद खोलीमध्ये बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन तर करते, पण त्याचा व्यवस्थित प्रूफ मला तुम्हाला दाखवता येतोय की नाही मला माहित नाहीये. पण मी जे यूज केलं त्याच्यानंतर मला सिरियसली खूप छान रिझल्ट मिळाला फक्त 2 वर्षमध्ये. जे माझे केस इतके डॅमेज झालते की विचारायलाच नको की ते त्यांचं म्हणजे डॅमेज होण्याची लेवल काय होती ती. तर त्या इतक्या डॅमेज झालेल्या केसांना मी फक्त 2 वॉशमध्ये कव्हर केलेले आहे, रिपेअर झालेले आहेत केस. अजून 1-2 वेळा जर मी ट्राय केलं तर 100% होईलच. मुळात आता हा 100% रिझल्ट मला दिसतोय. तर ते काय आहे तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपला परिवार हळूहळू वाढत चाललेला आहे. मला याचा प्रचंड आनंद होतोय की एक मेंबर माझ्या ग्रुपमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये ऍड होत चाललेला आहे आणि अशीच फॅमिली खूप मोठी हो हीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील माहिती देण्याचा मी प्रयत्न या चॅनलमध्ये मी करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की बऱ्याच ठिकाणी आपल्याला खूप जणांनी सांगितलं असेल की केसांना दही लावा, अंड लावा, कोरफड लावा. तर ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आपल्या केसांसाठी हेल्पफुल आहेत म्हणजे आहेत, ह्यांचा कुठेही साईड इफेक्ट नाहीये. घरातल्या साहित्यापासूनच आपल्याला हा हेअर मास्क बनवायचा आहे जो केस धुण्याच्या 1 तास अगोदर लावायचा आहे. तुम्ही आदल्या दिवशी केसांना ऑइलिंग केलं असेल, केसांना छान चंपी केली असेल तरीही काही हरकत नाही, मग तर बेस्टच रिझल्ट मिळणार आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे त्यावेळेस 1 तास अगोदर हा मास्क यूज करायचा आहे. आपण मेहंदी लावतो तसं या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हेअर मास्क लावायचा आहे. त्यासाठी काय काय घ्यायचं आहे? हेअर मास्कसाठी आपल्याला लागणार आहे 1 अंड, कोरपडीचा गर, त्याचप्रमाणे शिजवलेलं तांदूळ. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर जारमध्ये ॲड करायचं आहे. दहीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही टाकलेलं, पण दह्याने सुद्धा खूप चांगलं कंडिशनर म्हणून काम करतं. तसंच खोबरेल तेल थोडंसं ॲड करायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ही या प्रकारे अशी पेस्ट बनवायची. तर हा झाला आपला हेअर मास्क तयार. आता काय करायचं, केसांचे 2 भाग करायचे. छोट्या छोट्या बटा घ्यायच्या आणि त्यांना अगदी स्काल्पपासून ते केसांच्या शेंड्यापर्यंत आपल्याला हा मास्क लावायचा आहे. अगदी छोट्या छोट्या बटा का घ्यायच्या, का तर आपल्या सगळ्या केसांना लागला पाहिजे. जर जाडसर बटा घेतला तर सगळ्या केसांना व्यवस्थित लागलं जाणार नाही आणि आपल्याला रिझल्टही व्यवस्थित मिळणार नाही. त्याच्यामुळे एकदम छोट्या बटा घेऊन आपल्याला मेहंदी लावतो तसंच अगदी केसांना हा हेअर मास्क लावायचा आहे. आता यात वापरलेलं अंड जे आहे तर ते काय करतं, केसांना शाईन देण्याचं काम करतं. दही आणि कोरफड हे आपल्या केसांना नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतात. आणि शिजवलेलं जे तांदूळ आपण घेतलेला आहे, जो भात लावलेला आहे, तर तो आपल्या केसांना अँटीऑक्सिडंट म्हणून तर काम करतो, पण त्याच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत जे केसांना खूप हेल्पफुल करतात. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. हे सुद्धा आपल्या मुळांना मॉइश्चर देण्याचं काम करतात. ओव्हरऑल काय की हा सगळा मास्क आपल्या केसांना फायदेशीर आहे म्हणजे आहेच. आता हा मास्क लावल्यानंतर काय करायचं, 1 तासभर ठेवायचा. अर्धा तास ठेवला तरी चालेल, 1 तास ठेवला तरी चालेल. त्यानंतर आदल्या दिवशी मस्तपैकी केसांना ऑइलिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी हा हेअर मास्क लावायचा. 1 तास ठेवायचा. त्याच्यानंतर साध्या पाण्याने अगोदर धुवायचा, डायरेक्ट शॅम्पू यूज करायचा नाही. साध्या पाण्याने आधी लावलेला हा सगळा हेअर मास्क धुवून काढायचा आणि त्यानंतर शॅम्पू करायचा. शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला शक्यतो कंडिशनर लावायची गरज पडणार नाही. तुमच्या इच्छेने तुम्ही लावू शकता, पण शक्यतो पडणार नाही, कारण धुतानाच तुम्हाला जाणवेल की तुमचे केस किती सॉफ्ट झालेले आहेत ते. आता हा असा मास्क लावून झालेला आहे. आता धुतल्यानंतर पहा केसांना या प्रकारे शाईन मिळते.
माझे केस पूर्णपणे ओले आहेत आणि अजिबात विंचरलेले सुद्धा नाही आहेत. तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता केसांना शाईन आलेली आहे. केस छान मऊ सुळसुळीत झालेले आहेत, अगदी मला जसे हवेत तसे. पूर्णपणे डॅमेज झालेले केस, एकदम ड्राय फ्रीजी झालेले केस माझ्या आत्ता एकदम सिल्की फील होत आहेत. हाताला एकदम सॉफ्ट वाटतात. तुम्ही हा मास्क नक्की ट्राय करा आणि रिझल्ट कसा वाटला ते मला नक्की कळवा. ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्या केसांना फक्त फायदाच होणार आहे. असा कुठला पदार्थ आहे का याच्यामधला, असा कुठला घटक आहे का की ज्याने फक्त त्याला काहीतरी डॅमेज होतील बाबा आणि बाबा जास्तच केस नाही. हे पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत. तर त्याचा एक वेगळ्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला प्रेझेंट केलेलं आहे की ह्याचा आपण कसा यूज करू शकतो आपल्या केसांसाठी. ज्यांचे केस खूप जास्त डॅमेज आहेत तर त्यांनी 1 महिन्याचा वेळ तर दिलाच पाहिजे. आठवड्यातनं एकदा यूज करा किंवा 2दा यूज करा, तर तुम्हाला 1 महिन्यानंतर त्याचा पूर्णपूर रिझल्ट मिळेल. खरं तर पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला 50% रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. जर का तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर मला माझा चॅनल बंद करायला सांगा, मी आनंदाने करायला तयार होईल. तुमचे केस जर का थोडे मीडियम डॅमेज आहेत, पण त्यांना तुम्हाला म्हणजे फार काही करायची गरज पडत नाही आहे, पण तुम्हाला तरीसुद्धा ते लावायचं आहे, तर अशांसाठी तर हे एकदाच वापरलं तरी सफिशियंट आहे. महिन्यातून एकदाच वापरा, काही हरकत नाही. तरीसुद्धा तुमच्या केसांना व्यवस्थित पोषण मिळून जाईल. जो तुम्हाला रिझल्ट मिळवायचा तो मिळून जाईल. जर समजा तुमचे केस खूप जास्त डॅमेज आहे, मग मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. आठवड्यातनं एकदा किंवा 2दा तुम्हाला हा मास्क अप्लाय करावाच लागणार. नंतर 1 महिन्यानंतर मला सांगायचं की तुमच्या केसांमध्ये खरोखर फरक जाणवला की नाही. उन्हाळा सध्या चालू आहे, तर या उन्हाळ्यामध्ये ह्या हेअर मास्कचा काय रोल आहे? खूप चांगला रोल आहे. कारण जसं सूर्याची किरण आपल्या स्किनवरती पडतात आणि आपली स्किन काळवंटते, आपल्या केसांना तर आपण सनस्क्रीन पण लावत नाही. मग या प्रकारच्या प्रोसेस जर आपण केल्या, या प्रकारचे उपाय जर आपण केले तर आपल्या केसांना 100% फायदा होतो. उन्हाळ्यात तर पाहिजेच पाहिजे. तुमच्या हेअर ग्रोथसाठी सुद्धा हा खूप लाभदायक असा हेअर मास्क आहे. त्याचबरोबर तुमच्या केसांना व्यवस्थित पोषण मिळून जातं. तुमचे खूप सारे प्रयत्न करून झाले असतील केसांसाठी, तर हा एक प्रयत्न जरूर करून पहा आणि त्याचा रिझल्ट कसा मिळाला तेही मला नक्की कळवा. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.